नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खानदेश या युट्यूब चॅनलवर. आज आपण आंबट गोड वरण पाहणार आहोत. त्याच्यात एक दोन वस्तू जर ऍड केल्या तर ते सेम सांबर बनतं. तर ते पाहणार आहोत आपण. हे डाळबट्टी किंवा डोसा इडली त्यासोबतही चालतं हे वरण. तर त्यासाठी इकडे मी एक मोठा टोमॅटो, एक मोठा कांदा, कोथिंबीर, खोबरे, हळद, लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर, गरम मसाला, धने, आले, लसूण व जिरे कुटून घेतलं होतं. व एका साईडला मी तुरीची डाळ 1 तास भिजवायला ठेवली होती स्वच्छ धुवून. व गुळ व चिंचेचं पाणी करून घेतलं होतं. तर ही आपण तडका न देता ही डाळ बनवणार आहोत खूप शॉर्टकट पद्धतीने. तर एका साईडला मी गरम पाणी करायला ठेवलं होतं. त्याला उकळी येऊ दिली व त्याच्यात तेल टाकून घेतलं 4 ते 5 टेबलस्पून. व त्याच्यानंतर सगळ्या एक एक वस्तू मी ऍड करत गेली. सगळ्यात आधी मी तुरीची डाळ, त्याच्यानंतर कांदे, टमाटे, खोबरे वगैरे जे पण आपण काढले होते साहित्य ते सगळं एक एक ऍड करून घेतलं. तर खूपच सोपी पद्धत आहे. तुम्ही घाईत असाल किंवा काही, मी तर नेहमी घाई नसले तरी पण हीच पद्धत वापरते. खूप टेस्टी बनतं सांबर किंवा आपण आंबट गोड वरण बोलू शकतो. सांबर मध्ये करताना मी फक्त त्याच्यात शेवगा टाकते आणि जे आपलं हे चक्की, आमच्या खानदेशात चक्की बोलता, इकडे त्याला डांगर बोलता, तर त्याचे तुकडे टाकून घेते मी फक्त सांबर बनवताना. सेम असंच बनवते. फक्त काय करायचं, याला 6 शिट्ट्या लागताना. तर सांबर बनवताना मी 4 शिट्ट्या आधी घेऊन घेते, मग नंतर शेवग्याच्या शेंगा 2 शिट्टींमध्ये टाकते, नाही तर खूप गाळ होतो मग. तर हीच पद्धत वापरते. फक्त शेवग्याच्या शेंगा लास्ट 2 शिट्ट्यांच्या आधी हवा काढून मग परत कुकर बंद करते टाकल्यानंतर. तर खूप छान बनतं. तर तुम्ही नक्की करून बघा. खूप झटपट रेसिपी. आपल्याला वाटतं सांबर बनवायला खूप हे लागतं. तर हे बघा, सगळं मी मसाले वगैरे जे पण काढलं होतं ना आपण ते सगळं घालून घेतलं. व सगळं साहित्य घातल्यानंतर मी एक उकळी येऊ देणार आहे व चिंच व गुळाचं पाणी घालून घेणार आहे. जर तुम्ही या ठिकाणी कुकर ॲल्युमिनियमचा वापरत असाल तर चिंच गुळाचं पाणी तुम्ही नंतर घालायचं. कारण आंबट वस्तू ह्या ॲल्युमिनियमच्या भांड्यात बनवू नका. कारण खूप आपण सोप्या भाषेत काय बोलू शकतो त्याला, उघळणं. कारण ॲल्युमिनियम खूप उघळतं व ते शरीरासाठी खूपच हानिकारक आहे. कारण एरवी आपण आजारी पडतो तो खूप सारे आपण दवाखान्यात बिल भरून येतो, पण आपल्या हे लक्षात येत नाही छोट्या छोट्या गोष्टी. तर नक्की तुम्ही आजपासून जे होतं होईल ते स्टीलचं किंवा तुम्ही पितळेचं जे शक्य असेल ते घ्या. स्टीलचंही खूप महाग नाही आहे. तर चहाची पातेली सुद्धा तुम्ही वापरत असाल तीही बंद करा. तर काही बदल तुम्ही आपल्या परिवारासाठी व त्यांच्या आरोग्यासाठी नक्की करा व या गोष्टीकडे नक्कीच लक्ष द्या. तर बघा, छान झाली होती आपली डाळ. व माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल नक्की करून घ्या. धन्यवाद.